वेलकम ऑल. सो आज आपण आपला सेशन चालू करतोय. आज आपला 6 डे आहे. या 6 डे मध्ये आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे. काल आपण हिलिंग शिकलो. हिलिंग प्रत्येकाने आपल्या स्वतःवर इम्प्लिमेंट करायचंय. जिथे जिथे आपले बॉडी पार्ट्स, जिथे जिथे पेन आहे, वेदना आहेत, सो तिथे तुम्ही हे हिलिंग स्टार्ट करायचं आहे. ज्याने ट्रीटमेंट घेतलेलं आहे सो त्यांना त्याचे चांगले रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढे स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर करते मी. चलो. आज आपण जाणून घेऊया हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि तो कसा क्रिएट करायचा आहे, आणि हा एनर्जी बॉल क्रिएट करून आपण रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचंय, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते त्याला रिमूव्ह कसं करायचंय. ठीक आहे. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला आधीच की रेकी लेवल 1 ही सर्वांगीण शुद्धीकरणाची प्रोसिजर आहे. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये आपल्याला केवळ 10% रिझल्ट मिळतो. आणि खरे जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला रेकी लेवल 2, 3 करणं आवश्यक आहे. पण जी लोक थोडक्यात चूक मानतात सो त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी रेकी लेवल 1 केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना डिस्टन्सने स्वतःसह इतरांना सुद्धा हिलिंग द्यायचं आहे, इतरांच्या आयुष्यातले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, किंवा आणखीन काही हायर लेवलला जाऊन या काही मॉडॅलिटीज, काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे काही गोल्स मॅनिफेस्ट करायचे आहेत, सो त्यांच्यासाठी पुढच्या लेवल आहे. कारण नेहमी आपण काही ना काही शिकलं राहिलं पाहिजे. जी लोक लर्निंग करतात ते आयुष्यामध्ये अर्निंग कसं करायचं हे बरोबर शिकतात. आणि येस, डेफिनेटली युनिव्हर्स सुद्धा अशाच लोकांच्या मागे असतो जी लोक आयुष्यभर काही ना काहीतरी शिकत असतात. सो आज आपण शिकणार आहोत की आपल्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जी बॉल कसा क्रिएट करायचा. जपानमध्ये याला ची बॉल असं म्हणतात, आपण त्याला एनर्जी बॉल असं म्हणूया. ठीक आहे. सो सगळ्यांनी आता हे प्रॅक्टिकल करायचंय. आपले दोन्ही हात अशा प्रकारे तुम्हाला कप शेप मध्ये ठेवायचे. सगळ्यांनी आपले हात कप शेप मध्ये ठेवा. येस, फास्ट करायचे थोडं. हा, कप शेप मध्ये ठेवायचे दोन्ही हात. येस, प्रॅक्टिकल करायचे आहे. सो व्हिडिओ ऑन करा. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तर त्यांनी लेफ्ट झाला तरी चालेल. ओके. आता आपल्या हातामध्ये एक एनर्जीचा बॉल क्रिएट आपल्याला स्वतःलाच करायचा आहे आपल्या कल्पना शक्तीने, आणि ते व्हायब्रेशन तुम्हाला जाणवणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी आधी रेकीला कॉल करायचे मनातल्या मनात. आता मी बोलणार नाही, आता तुम्हीच रेकीला कॉल करायचे, कारण रेकीला कॉल कसा करतात हे सगळ्यांना माहिती आहे. सो येस, सगळ्यांनी रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझी माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर वर अनादमध्ये, अनादमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपले दोन्ही हात जवळ दूर करायचे. आणि हा एनर्जी बॉल आपल्या हातामध्ये फील व्हायचं होताना बघायचंय. आता दोन्ही हात अशाच पद्धतीने ठेवा. बघा तुमच्या हातामध्ये एक व्हायब्रेशन, एक एनर्जी फिरताना तुम्हाला फील होते का? संपूर्ण लक्ष हातांवर केंद्रित करायचं आहे. येस. कोणाकोणाला फील झाला हा एनर्जी बॉल किंवा ची बॉल? ओके, समीक्षांना झाला. आणखीन कोण आहे बरं? ओके, बऱ्याच लोकांना झालं. ठीक आहे. Up to the box. सो
तुमचं माईक बंद केलं, पुन्हा चालू झालं का? येस. सो हा एनर्जी बॉल म्हणजे ची बॉल क्रिएट केल्यानंतर आता ही एनर्जी कुठे वापरायची आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. स्वतःला रेकीद्वारे प्रोटेक्ट कसं करायचं? काय होतं की दिवसभर आपण कामानिमित्त बाहेर जातो, प्रवास करतो. सो ज्या व्हेकलने आपण आपला प्रवास करतो त्याद्वारे आपल्याला काही आपले ऍक्सिडेंट होऊ नये किंवा इन फ्युचर काही प्रॉब्लेम होऊ नये आपल्याला, म्हणून आपण रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्शन घेत असतो. कारण आजचा दिवस कसा असेल हे कोणालाच माहित नसतं, बरोबर ना? आणि त्यासाठी आपण स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी या रेकीद्वारे एनर्जी बॉल क्रिएट करणार आहोत, जेणेकरून अपघातापासून किंवा काही वाईट घटनांपासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. सो हा बॉल कसा तयार करायचा आहे आणि हा बॉल क्रिएट केल्यानंतर ज्या क्षणी तुम्ही म्हणाल मॅडम हा बॉल क्रिएट केल्यानंतर मग आपले ऍक्सिडेंट होणार नाही का? येस. जिथे आपलं कर्मा लिहिलेलं असतो त्या गोष्टी होतात. पण होतं काय, जिथे ऍक्सिडेंटमध्ये काहीतरी फ्रॅक्चर किंवा हाडं वगैरे मोडण्याची शक्यता असते, तिकडे फक्त खरचटणं किंवा मुकामार यावर निभावलं जातं. ठीक आहे. सो जिथे तुम्हाला बॅड इफेक्ट, काही वाईट इफेक्ट 80% मिळणार आहे, तिथे फक्त 30% तुम्हाला ते सहन करावं लागतं. हे होतात रेकीचे फायदे. सो आता काय करायचंय आपल्याला? रेकीला कॉल करायचे, स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचंय. म्हणजेच काय करायचंय? सो बघा, आता मी ते दाखवते तुम्हाला. तुमच्या गुरुजनांचे आभार मानायचे सगळ्यांचे. आणि मग म्हणायचंय आपल्या हातामध्ये तो बॉल क्रिएट करायचा एनर्जीचा, जसं मी आता तुम्हाला सांगितलेलं. हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी ग्रहण करीत आहे आणि या एनर्जी बॉलच्या ऊर्जेने मला आरोग्य व सुरक्षितता मला आरोग्याची व सुरक्षिततेची प्राप्ती झालेली आहे. आणि तो एनर्जीचा बॉल आपण आपल्या स्वतः आपल्या सहस्रार चक्रावरून ग्रहण करायचा आहे. पूर्ण आपल्या डोक्यावरून तो खाली सोडायचा आहे. ओके. आणि परमेश्वराला किंवा या डिवाइन एनर्जीला प्रार्थना करायची आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आणि त्यानंतर ॲज युज्युअल तुम्हाला कॉर्ड कटिंग करायचं आहे किंवा तो एनर्जीचा बॉल आपल्या शरीरावरून घेतल्यानंतर, आपल्या सहस्रार चक्रातून घेतल्यानंतर व्हिज्युअलाइज करायचे आहे की आपण एका व्हाईट पिरॅमिडच्या शेपमध्ये आहोत किंवा व्हाईट पिरॅमिडच्या सर्कलच्या पिरॅमिडमध्ये, प्रोटेक्शन शील्डमध्ये आपण स्वतःला सुरक्षित करून घेतलेला आहे. ही इमेज बघू शकता तुम्ही. या इमेजमध्ये कसं हे सुरक्षिततेचं कवच आहे, त्या कवचाप्रमाणे आपण स्वतःला सुरक्षित केलेलं आहे. ठीक आहे. कारण रेकी आपल्या इंटेन्शनवर काम करते, आपल्या भावनांवर काम करते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता पुढे जाऊया. सो आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तो एनर्जीचा बॉल ग्रहण करायचा आहे. ज्या क्षणी तुमचे व्हायब्रेशन संपतात तिथे स्टॉप व्हायचं आहे आणि त्यानंतर कॉर्ड कटिंग करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. कट कट कट. त्याआधी रेकीचे आभार मानायचे आणि स्वतःचे आभार. कारण रेकीमध्ये आभार विधीला फार महत्व आहे. आता आपण दुसरं बघूया. दुसरा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. या एनर्जी बॉलने आपण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी आहे ती काढून टाकणार आहोत. तर ती कशी काढायची आहे बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्हिटी असते. मग एनर्जीचा तर रूल आहे की एनर्जी क्रिएट केली जाऊ शकत नाही किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही. मग ही निगेटिव्ह एनर्जी कमी कशी करायची? तर तिकडे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात टाकायची आहे. ठीक आहे. सो काय करायचंय? सेम रेकीला कॉल करायचंय, स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचंय आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये कप शेप करून तो एनर्जीचा बॉल किंवा ची बॉल क्रिएट करायचा आहे आणि म्हणायचंय, हा बॉल मी माझं घर, घरातील वस्तू यांना प्रदान करीत आहे. माझं घर आणि घरातील प्रत्येक वस्तूंना रेकीचं सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझ्या घरामध्ये माझ्यासह इतर व्यक्तींना सुद्धा प्रत्येक क्षेत्रात यश मिळत चाललेलं आहे.
सो सेम, हे ईश्वर ऐसा ही हो, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू युनिवर्स, थँक्स टू मी, असं म्हणायचंय तुम्हाला. आणि अगेन कॉर्ड कटिंग करायचंय. हे झालं. रेकीद्वारे आपण स्वतःसह आपल्या घराला सुद्धा सुरक्षित करायचे, घरातील निगेटिव्हिटी आहे तर ती दूर करायची. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस. पुढे जाऊयात आपण. आता फूड अँड वॉटर चार्जिंग बाय रेकी. रेकीद्वारे आपण जे काही अन्न आणि पाणी ग्रहण करतो त्याला चार्ज कसं करायचंय? सेम, रेकीला कॉल करायचा आहे. जे काही अन्न तुम्ही खाणार आहात किंवा ज्या काही भाज्या तुम्ही आज बनवायला घेणार आहात त्या सगळ्या समोर ठेवायच्या आहेत आणि त्या अन्नाला चार्ज करताना म्हणायचंय, हे अन्न ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची आणि आरोग्याची व आनंदाची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे, पुढे बघूया. आता कधीतरी असं होतं ना आपल्या लेडीजचं, घाईघाईमध्ये आपण जेवण बनवतो आणि कुठेतरी एखादा पदार्थ करपतो किंवा मीठ कमी पडतं किंवा मीठ जास्त पडतं. मग अशा वेळेला काय करायचं? सर, मी काय म्हणाले, थोडासा झाला फरक पडला तर तुम्ही जास्तच मीठ टाकून ठेवलात आणि म्हणालात आता मी प्रयोग करते रेकीचं, बघूया होतंय काय, तर तसं नाही. चुकून तुमच्याकडून थोडंसं मीठ जास्त झालं किंवा एखादी पनीरची भाजी छानपैकी पाहुणे आलेत म्हणून करताय आणि तुमचं थोडंसं लक्ष नाही, गडबड गडबड आहे आणि ती भाजी अचानक खालून करपली. मग काय करायचं? मग तुम्ही जर रेकीला कॉल केलात आणि अशा पद्धतीने त्या भाजीला समोर ठेवून अफर्मेशन दिलात, की ही भाजी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची आणि आनंदाची प्राप्ती झालेली आहे आणि त्या व्यक्तीने अगदी चवीने ही माझी भाजी ग्रहण केलेली आहे. तर त्या क्षणी तुमच्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती त्या भाजीला नाव ठेवणार नाही. उलट कधी ना तुम्ही तुमची तारीफ कोणी केली नसेल, पण त्या दिवशी मात्र नक्की म्हणतील, की "वहिनी, आज तुम्ही भाजी फार छान केलात" किंवा "मम्मी, तू आज भाजी फार छान केलीस." सो हा सुद्धा अनुभव माझे स्टुडंट घेत आहेत रोज त्यांच्या जीवनामध्ये. आणि हे सगळं प्रॅक्टिकल करायचं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, की रेकीमध्ये प्रॅक्टिकल करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल काही गोष्टी करत नाहीये, तोपर्यंत तुमचा ट्रस्ट किंवा विश्वास बसणार नाही. ठीक आहे? जी लोकं डे टू डे लाईफमध्ये प्रॅक्टिकल करतात, त्यांना त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. ओके? चला, आता आपण पुढे बघूया. आता प्रश्न येतो, की आपली मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात. बरोबर ना? आणि सगळ्यांची एकच बोंब असते, माझी मुलं माझं ऐकत नाही. कारण आपण बाहेर 100 लोकांना सांगू शकतो, पण आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलांनाच समजावू शकत नाही. हा सगळ्या टीचरचाच काय, सगळ्या लोकांचाच हा प्रॉब्लेम आहे. येस ओर नो, कोण-कोण ॲग्री आहे? बरोबर ना? मग आपल्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आपल्याला त्यांच्या डोक्यावरती झोपलेली असताना सहस्रार चक्रावर आपण त्यांना हीलिंग द्यायची आहे, की माझा मुलगा अभ्यासात दिवसेंदिवस प्रगती करतोय. आणि तुम्हाला जे काही अफर्मेशन द्यायचे ते देऊ शकता त्याला. पण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे? सेकंड थिंग, आणि बी प्रॅक्टिकल. आपल्या मुलांचं ना कधीतरी कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण आया काय करतो, कितीही मुलं अभ्यासात हुशार असली, तरी आपण नाही, अजून अजून मार्क्स हवेत, आणखीन मार्क्स हवेत, आणखीन मार्क्स हवेत. त्या आणखीनच्या नादामध्ये आपली मुलं कळत-नकळत कधी दुःखी, कष्टी होतात हे आपल्याला कळत नाही. सो त्यावेळेला आपल्याला प्रॅक्टिकल राहायचंय. मुलांचं थोडंसं कौतुक करा. थोड्याशा कौतुकाने आपली मुलं सुद्धा आपल्याबद्दल खूप चांगला विचार करतात. ठीक आहे? सो आता आपण बघूया. मुलांना परीक्षेमध्ये जाताना आधी त्यांनी खूप छान अभ्यास केलेला असतो. पण जेव्हा एक्झामला जातात, ते एक्झामला जाताना त्यांच्या मनामध्ये एक फोबिया निर्माण झालेला असतो, की "अरे बापरे! आता काय करायचं?" अभ्यास सगळा लक्षात असतो, पण कुठेतरी एक फोबिया असतो. मग त्यावेळेला त्यांच्या सहस्रार चक्रावर तुम्हाला चार्जिंग करायचंय. हीलिंग द्यायचंय, की माझा मुलगा ज्या परीक्षा केंद्रामध्ये जातोय अभ्यास एक्झामसाठी, तर त्याची एक्झाम खूप छान गेलेली आहे. तिकडचं वातावरण त्याच्यासाठी सकारात्मक आहे. आता बघा, तुमचा मुलगा फार भित्र आहे आणि एखादा कडक शिक्षक तिथे आला, एखादी म्हणतात ना, अगदी स्ट्रिक्ट टीचर तिथे आले आणि तो आधीच घाबरलेला आहे आणि ते टीचर बघून आणखीन त्याची हे झालीये, घाबरगुंडी उडाली. मग काय करायचं? बरोबर ना? मग अशा वेळेला आपल्या मुलाला रेकीचं हीलिंग द्यायचंय. त्याचं पेन चार्ज करायचंय आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यावरून हीलिंग द्यायचंय, की
जिथे एक्झाम सेंटरमध्ये किंवा परीक्षा केंद्रामध्ये गेलेला आहे तो तिकडचं वातावरण त्याच्यासाठी खूप छान आहे आणि त्याचा पेपर खूप उत्तम घडलेला आहे. पण हे केव्हा आहे? जर तुमची मुलं अभ्यास करत असतील तर. अभ्यास 0 केलाय आणि तुम्ही अफर्मेशन देता अगदी पेपर छान गेलाय तर ते खोटं ठरणार. हा येस, 70% मार्क्स त्यांनी आता 9thला आणले तर तुम्ही तिथे 85% मार्क्स माझ्या मुलाला मिळालेले आहेत असं अफर्मेशन देऊ शकता. पण ऑलरेडी मार्क्स 35% आहेत आणि तुम्ही अपेक्षा करताय 90%ची तर नाही. तर कुठेतरी तिकडे आपल्याला कळायला पाहिजे, की माझ्या मुलामध्ये कॅलिबर किती आहे आणि मग मी त्याच्यासाठी वाढून किती देऊ शकते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आता मुलांच्या पेनला चार्ज कसं करायचं? जे पेन्स मुलं एक्झामसाठी वापरतात आणि बघा हा सुद्धा अनुभव तुम्ही सगळे घेणार आहात, की मॅडम हा प्रयोग केल्यामुळे आता एक्झाम झाली म्हणा सगळ्यांची. पण जेव्हा मी आधी हा घेतला होता सेशन तेव्हा बऱ्याच लोकांनी मला त्याचं खूप छान रिझल्ट सांगितले होते. माझ्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की आम्ही आमच्या मुलांना पेन चार्ज करून दिल्यामुळे खरोखरच त्यांचे पेन चांगले सॉरी त्यांचा पेपर चांगला गेला आणि घरी येऊन आम्हाला सांगतात, की मला आज पण हीलिंग दे. म्हणजे ज्या मुलाला हीलिंग कळत नाही, त्या मुलांना हीलिंग कळतं. कोणामुळे? तर त्यांच्या मम्मींमुळे. ठीक आहे? मग हा पेन समोर ठेवायचे. त्यांचे जे काही पेन एक्झामसाठी वापरणार आहेत, सो ते समोर ठेवायचे आहेत आणि मग त्यांच्या पेनांना आपल्याला चार्ज करायचंय, की पहिल्यांदा सेम रेकीला कॉल करायचे, हातात आपल्याला व्हायब्रेशन क्रिएट करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या समोर हे पेन ठेवायचे आणि पेनावर असे दोन्ही हात ठेवून अफर्मेशन द्यायचे. या पेनाने लिहिल्यामुळे माझ्या मुलाची त्याचं नाव घ्यायचे. पेपर खूप छान गेलेले आहेत. त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि घरी अगदी हसत-हसत तो मला येऊन सांगतोय, की "मम्मी माझा आजचा पेपर खूप छान गेलाय." हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. क्लिअर असेल तर हँड रेज करायचे. येस. आणि सेम थँक यू दिव्य रेखी शक्ती, थँक्स टू मी आणि ज्या लोकांना तुम्ही हीलिंग देताय, त्या लोकांचा सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा आणि शेवटी आभार मानायचा आहे. ठीक आहे? सो रेकीमध्ये आभार विधीला फार महत्व आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या पेनला सुद्धा चार्ज करून देऊ शकता. आता हीलिंग ऑन मनी, पैशांना हील कसं करायचंय आणि त्यानंतर एक मेडिटेशन. चला, आवडेल सगळ्यांना पैशांना हील करायला? कोणाला नाही आवडणार सांगा मला? सगळ्यांना आवडणार आहे, बरोबर ना? सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे पैसा. चला सगळ्यांनी आपापले पैसे घेऊन या. 50-100 रुपये काय असतील तुमच्याकडे किंवा ₹500 असतील ते तुमच्या समोर आणायचे. थोडंसं लवकर, फास्ट. आणि हा प्रयोग करताना व्हिडिओ ऑन ठेवायचे. व्हिडिओ ऑन ठेवा बरं सगळ्यांनी. ओके. हा सेशन झाल्यानंतर एक आपला हा घेईन मी पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन घेईन. दॅट्स इट. मग आपला सिलेबस संपेल. सोमवारी आपलं सिलेबस संपेल. आणि जे पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे तर ते फक्त लाईव्हमध्येच करायचं आहे. तरच त्याचा रिझल्ट मिळतो आणि त्यामुळे त्या दिवशी जी लोकं व्हिडिओ ऑन करून बसणार आहेत, त्यांच्यासाठीच हा सेशन असणार आहे. सोमवारचा, मंडेचा. ठीक आहे? चला पैसे रेडी आहेत सगळ्यांचे? द्या आता माझ्याकडे सगळ्यांनी लवकर, लवकर. जस्ट किडिंग. चलो. आता काय करायचंय तुम्हाला? पैसे आपल्या हातात घ्या. सॉरी मला हां, बाय.
सगळ्यांनी आपापले पैसे आपल्या हातात घ्या. त्या पैशाचा एक सुंदर असा स्मेल घ्या. कसा वाटतोय? हवा हवासा वाटतोय का? येस. जसं की मी सांगितलं तुम्हाला की लक्ष्मीचा एक नियम आहे. लक्ष्मी कोणाकडे येते? ज्या घरामध्ये पैसे सारखे रोटेट असतात. रोटेट. लक्ष्मी स्थिर राहत नाही. माहिती आहे ना सगळ्यांना? सो याचं चलन व्हायला पाहिजे. देवाण-घेवाण होणं गरजेचं आहे. जी लोक फक्त सेव्हिंग, सेव्हिंग, सेव्हिंग करण्याचा विचार करतात, त्यांच्याकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही. या लक्ष्मीला रोटेट राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पैसे इतरांना देताना चांगल्या मनाने देता, म्हणजेच काय, की आज या व्यक्तीचं जे काम आहे ते कर आणि पुन्हा तू आनंदाने माझ्याकडे ये. असं जर तुम्ही पैशाला म्हणालात, तर तो पैसा सतत तुमच्याकडे येत राहील. पण पैसे देतानाच हजार विचार करत राहिला तरी बापरे, आता याला देते, आता माझं कसं होणार? माझं काय होणार? मला पुढे 4 दिवस काढायचे, 10 दिवस काढायचे, महिना काढायचा आणि जसं की आता याच बॅचमध्ये आणखीन 4-5 लोकं आहेत. ते म्हणतात, "सध्या माझी परिस्थिती चांगली नाही." सो हे चुकून सुद्धा बोलायचं नाहीये. कारण अशा पद्धतीने अफर्मेशन सोडून तुम्ही युनिव्हर्सला काय मेसेज सेंड करताय? की माझी परिस्थिती बरी नाही. कसली? फायनान्शियली. मग मला सांगा, तुम्ही वारंवार हा मेसेज जर युनिव्हर्समध्ये पाठवताय, तर तुमची फायनान्शियली कंडिशन चांगली होणार आहे का? नाही. मग मी सांगितलं होतं ना तुम्हाला एक ग्रॅटिट्यूडच्या सेशनमध्ये आपली रेकीची 5 प्रिन्सिपल त्याच्यामध्ये होतं एक कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. कोणी-कोणी अटेंड केलंय? व्हॉटेव्हर जे काही तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये आभार मानायला शिका. मग 2,000 चे 2,00,000 व्हायला वेळ लागत नाही. पण वारंवार तुम्ही तुमचं दुखणं, तुमचे प्रॉब्लेम जर शेअर करताय, बोलताय वारंवार, तर तुमच्याकडे तो पैसा किंवा त्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत का? मुळीच नाही. आणि म्हणूनच नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्येच राहायचंय. जी लोकं वारंवार नकारात्मक बोलतात, नकारात्मक सेंटेन्स, अफर्मेशन सोडत असतात या युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही. आणि नेहमी काहीतरी शिकण्याचा ॲटिट्यूड ठेवा. लर्निंग ॲटिट्यूड ठेवा. कारण जी लोकं शिकतात ती वेडी नाहीयेत. जी लोकं हे पैसे इन्व्हेस्ट करतायत, शिकतायत म्हणजेच काय पैसे इन्व्हेस्टमेंट करतायत. कशासाठी? की पुढे जाऊन त्यांना मल्टिपल रिझल्ट या पैशातूनच त्यांना मिळणार असतो. ठीक आहे? आणि मी सुद्धा अजूनही माझ्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी आणखी ॲडिशनल करत असते, शिकत असते, जेणेकरून माझ्या स्टुडंटला त्याचा फायदा मिळतो. ठीक आहे? चला आता आपण पुढे बघूया. त्याचबरोबर जी लोकं एकदा माझ्याशी कनेक्ट होतात, ती आयुष्यभर माझ्याबरोबर कनेक्ट राहतात. माझ्या क्लासच्या माध्यमातून, सेशनच्या माध्यमातून आणखीन बरेच. मग त्या लोकांचे मग आता जनरली आपण आपले पर्सनल प्रॉब्लेम कोणाशी शेअर नाही करत. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे पेड सेशन जॉइन करता आणि माझ्या बॅचमध्ये एनरोल करता, तेव्हा मात्र आपण सगळे पर्सनल लेव्हलचे क्वेशन सुद्धा तिथे क्लिअर करत असतो. आणि मग माझं काम आहे तुमच्या मागे हात धुवून लागणं. ते तुमच्याकडून कसं करून घ्यायचं. कारण तुम्ही मला ही फीस दिलेली असते आणि हे तुमचं हार्ड अर्न मनी असतं, बरोबर ना? असेच आहेत का ते कमवलेले? की बाबा होते पडलेले, काय करायचं तर मॅडमने क्लास चालू केले, मग आपण त्यांना द्यावं. असं आहे का? नाही. हे सगळ्यांचे कष्टाचे पैसे आहेत, हार्ड अर्न मनी आहे आणि त्याचं मी सुद्धा रिस्पेक्ट करते. सो काल ज्यांनी मला पेमेंट केलंय, त्यांनी सगळ्यांनी मनापासून दिलंय ना? येस. आणि त्यांच्यासाठी प्रेयर करेन मी, की तुमचे पैसे तुम्हाला 4 पट नाही तर 10 पट त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. ठीक आहे? चलो. आता हे पैसे तुम्ही तुमच्या हातावर एका हातामध्ये म्हणजे तुमच्या सॉरी लेफ्ट हँडमध्ये ठेवा आणि एक राइट हँड त्याच्या वर ठेवायचे किंवा तुमच्या समोर जर एखादा वेल्वेटचा कपडा असेल तर त्याच्यावर ठेवायचेत आणि आपल्या दोन्ही हाताने त्याच्यावर अफर्मेशन सोडायचे. काय? माझं पैशांवर खूप प्रेम आहे. ते आधी रेकीला कॉल करायचे आणि अफर्मेशन सोडायचे. माझं पैशांवर खूप प्रेम आहे. पैसा सहज माझ्याकडे चालून येतोय बिकॉज आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. पैसा ही अत्यावश्यक वस्तू आहे. पैसा ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि म्हणूनच पैशावर माझं खूप खूप प्रेम आहे आणि पैशाचं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे.
तो माझ्याकडून जेव्हा जेव्हा जातो तेव्हा 4 पटीने पुन्हा तो माझ्याकडे येतो. हे अफर्मेशन तुम्हाला त्याच्यावर सोडायचं आहे. बिकॉज आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय लव्ह मनी. ठीक आहे. आणि मग ह्या चार्ज केलेल्या नोटा जपून काही आता त्याच्यातल्या 2-3 नोटा ठेवल्या असतील तर एक नोट तुमच्या कॅश बॉक्समध्ये जपून ठेवा आणि 2 नोटा मार्केटमध्ये रोटेट झाल्या पाहिजे. तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये ते रोटेट झाल्या पाहिजे. तुमचा भाजीवाला, ग्रॉसरीवाला या सगळ्यांकडे त्या गेल्या पाहिजे. कारण पैसा काय आहे, मनी काय आहे, एनर्जी आहे. एनर्जी नेहमी रोटेट राहिली पाहिजे. तिला स्टॉप नाही करायचंय. समुद्र किंवा नदी वाहतानाच छान असतं ना. जर त्याच्या डबक्यामध्ये ते पाणी साठून राहिलं तर ते पाणी काय होतं बरं? खराब होतं, दूषित होतं. बरोबर ना? त्याच्यामध्ये आळ्या पडतात. सो ही एनर्जी आहे तिचा फ्लो छान राहायला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. याच्यासाठी तुम्हाला पैशांना सुद्धा चार्ज करता आलं पाहिजे. ठीक आहे? हे फक्त मी तुम्हाला एक 5% सांगितलं. जेव्हा तुम्ही माझ्या प्रॉपर एनरोल करता, तेव्हा याच्यापैकी बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. आता आपण पुढे बघूया. सगळे लोक पर्स वापरतात, वॉलेट वापरतात, जेंट्स, राइट? येस. थँक यू सो मच जिओमी. कारण तुमचं नाव नाही लिहिलंय त्यामुळे तुम्ही इथे फक्त थँक यू सो मच मॅम म्हणालात, पण नाव नाहीये तुमचं. सो तुमचं नाव जे काय आहे ते लिहायचंय. मी डे 1 पासून सांगते आपल्या नावामध्ये सुद्धा ती एनर्जी आहे. ओके सिमरन. थँक यू सो मच. उद्या नाही मॅडम, उद्या सुट्टी संडे आहे. संडेला मला हॉलिडे नको का? माझी सुद्धा फॅमिली आहे ना. ओके. सो जी तुम्ही पर्स वापरता त्या पर्सचा कलर येलो, रेड किंवा ग्रीन कलरचा घ्यायचा. आणि जेंट्स लोकांकडे जास्त ऑप्शन नसतात. त्यांच्याकडे कोणते ऑप्शन्स असतात? एकतर ब्लॅक, ग्रे, रेड किंवा मरून. सो त्यांपैकी ब्लॅक कलर अवॉइड करायचे. आणि लाईट कलर तुम्ही याच्यापैकी कोणतेही घेऊ शकता लाईट शेडमध्ये. आता आपल्या लेडीज लोकांचं बऱ्याच वेळेला काय होतं, पर्समध्ये बरेच कप्पे असतात. त्या कप्प्यांमध्ये मोस्ट ऑफ सगळे बिल ठेवले जातात. बरोबर ना? मोस्ट ऑफ पैसे कमी आणि बिल जास्त ठेवले जातात. आणि ते पैसे पण कसेही असतात. त्याचं अरेंजमेंट नसतं प्रॉपर. 10ची नोट मागे, 100ची पुढे, त्यानंतर चुरगळलेल्या नोट असतात. काही कॉइन्स पण त्याच्यात टाकलेले असतात. तर तसं करायचं नाहीये. प्रॉपर पैशांना अरेंज करायचे सिक्वेन्स वाईज. 10ची नोट आधी, मग 20ची, मग 50ची, मग 100ची असं. आपल्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये कुठलेही बिल ठेवायचे नाहीयेत. आपल्या हसबंडचा, बायकोचा फोटो ठेवायचा नाही. देवाचा फोटो तर अजिबात ठेवायचा नाहीये. कारण तीच पर्स किंवा तेच वॉलेट घेऊन तुम्ही अगदी टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये जात असता, वॉशरूमला जाता आणि त्यामुळे त्या फोटोचा अपमान होतो. ठीक आहे? आणि नवरा-बायकोचे फोटो तर वॉलेटमध्ये अजिबात ठेवायचे नाहीये. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? येस. ओके. सो बरेच लोकं म्हणतात, पैसा म्हणजे सर्व काही नाही. पण मी म्हणते पैसाच सर्व काही आहे. कारण पैसा असेल तरच आपले रिलेशन चांगले राहतात. पैसा असेल तरच आपलं हेल्थ चांगलं राहतं. पैसा असेल तरच एक पॉवर आपली समाजात असते. येस ओर नो? कोणाकडे मागायला गेलात, "मॅडम ₹10,000 द्या." कोण देईल का? 10,000 सोडा ₹500 पण कोण देईल का आपल्याला? त्यांचे लगेच एक्सक्यूज चालू होतात. येस ओर नो? कोणाचा जर स्वभाव माहीत करून घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा एक चांगली ओळख झाल्यानंतर थोडेसे पैसे मागायचे. मग कळून जातं, की समोरची व्यक्ती कशी आहे. अडचणीला मला ही फ्युचरमध्ये मदत करेल का? बिकॉज मनी इज एव्हरीथिंग. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. हां, आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही केलंय असं मॅम. ओके, स्नेहा मॅडमने केलेलं आहे. स्नेहा मॅडम काय अनुभव आलाय मग तुम्हाला? दिलेत का पैसे? नाही देणार कोण? नाही. येस. हां, बोला मॅडम. तुमचा नंबर 5397 कोण आहे लास्टला नंबर? कारण तुमचं सुद्धा नाव लिहिलेलं नाहीये. बोला. अपूर्वा आहे मी. अच्छा, अपूर्वा मॅडम. हां, अपूर्वा मॅडम तुमचं ॲडमिशन झालेलं आहे ना? हो. 1 मिनिट तुम्हाला मी तुमचं रिनेम करते कारण तुमचं इथे हे येते सारखं-सारखं.
अपूर्वा. ओके. हा, बोला. अन्नाचं तुम्ही जे म्हणालेत की आपण अन्न समोर ठेवून तर तेव्हा आधी रेकी कॉल करायचं आणि मग द्यायचे का बाकीच्या सेशन? येस येस येस. रेकीला कॉल करून मग करायचं. ओके. आणि कट पण करायचं का मग हो. नंतर? प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करायचंय. बरं, आता माझं दुसरं सेशन आहे. ठीक आहे. बरं, आणखीन एक प्रश्न विचारायचं होतं. ज्या कोणाला अजून ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना 2 दिवस अजून एक्स्ट्रा दिले जाणार आहेत सोमवारपर्यंत. बस सोमवारी आपला लास्ट सेशन आहे आणि सोमवारीच एनरोलमेंट करायचंय. एकच मिनिट आता. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे का? आज आपण शिकलो ची बॉल क्रिएट कसा करायचा, त्याचबरोबर रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं, आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर कशी करायची, त्याचबरोबर आपण जे पैसे आपल्या आयुष्यामध्ये पैसा खूप मेजर रोल प्ले करतो. सो या पैशाला चार्ज कसं करायचं, आपल्या मुलांच्या पेनला चार्ज कसं करायचं. ठीक आहे ना? येस. सो थँक यू सो मच की तुम्ही माझं सेशन ह्या 6 दिवस तुम्ही जी कमिटमेंट केली होती, तर मी तर तुम्हाला शिकवतेच आहे, पण माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा ती कमिटमेंट पूर्ण करताय. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. एकच मिनिट.